आज आपण बनवणार आहोत बदाम शेक। त्यासाठी मी रात्रभर बदाम भिजू घातले। 25 ते 30 बदाम असतील। नंतर ते सोलून घेतले। त्यानंतर एक पातेलं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध ॲड केलेलं आहे। त्या अर्धा लिटर दुधामधलं वाटीभर दूध मी साईडला काढून ठेवलेलं आहे। सोललेले काजू आणि थोडंसं दूध ॲड करून त्याची छान पेस्ट तयार केली। नंतर पेस्ट दुधामध्ये ॲड केली। राहिलेलं मिक्सरच्या भांड्याला तसंच होती, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून ती पेस्ट त्याच्यामध्ये ओतली। नंतर मी चवीपुरती साखर 2 चमचे मोठे मी साखर ॲड केलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड लागतं त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता। त्यातलेच मी काही बदाम उभे काप करून त्याच्यामध्ये ॲड केले आणि मिक्स करून घेतलं। त्यानंतर गॅसची स्लो फ्लेम करून मी त्याच्यावरती पातेलं ठेवलं। साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर राहिलेलं दूध मी एका वाटीत घेऊन त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा कस्टर्ड पावडर वापरलेली आहे। लक्षात घ्या, कस्टर्ड पावडर ही नेहमी पॅकिंगचीच वापरायची, कारण त्यात भेसळ नसते। जी तुम्ही लूज पावडर भेटते ती जर वापरली तर त्यात भेसळीचं प्रमाण जास्त आढळून येतं। सो त्याच्यामुळे ना आपण नेहमी पॅकिंगचीच कस्टर्ड पावडर यूज करायची। कस्टर्ड पावडर एकदम छान मिक्स करायची, नाहीतर त्यात गुठळ्या निर्माण होतात। गुठळ्या निर्माण झाल्यानंतर त्या लवकर फुटत नाही, त्याच्यामुळे सगळी बदाम शेकची टेस्ट बिघडते। कस्टर्ड पावडर ही पटकन तळाशी जाते, त्याच्यामुळे आपल्याला हे कंटिन्युअसली ढवळून घ्यायचं आहे। जरी आपण गॅस बंद केला तरी पण हे ढवळायचं बंद करायचं नाही, कारण याच्यावरती साय जमा होते किंवा याच्यात गुठळ्या निर्माण होतात। सो त्याच्यामुळे काय करायचं, हे कंटिन्युअसली थंड होऊस तोपर्यंत आपल्याला हे अशाच प्रकारे ढवळत राहायचं आहे। ते थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा व्हॅनिला एसेन्स टेस्टसाठी ॲड केलेला आहे। तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे चिल्ड करण्यासाठी। चिल्ड झाल्यानंतर त्याचा घट्टपणा जास्त जाणवतो। अशा प्रकारे आपलं बदाम शेक हे तयार आहे। एकदम रोड साईडला ज्या प्रकारे मिळतं सेम त्याच प्रकारे हे झालेलं आहे। याची टेस्ट अप्रतिम आहे, तर तुम्ही पण नक्की बनवून पहा अशा प्रकारे हे बदाम शेक। अर्धा लिटर दुधाचं एवढं बदाम शेक तयार झालेलं आहे, 2 ग्लास। त्याच्यानंतर मी गार्निशिंगसाठी अख्खे काजू आणि बदाम चिरून त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। त्याची थिकनेस पहा किती छान घट्टसर आहे। अशाच प्रकारे तुम्ही आमच्या रेसिपीज पाहत राहा। आमच्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।